नवीन मोबाईल घ्यायच्या वेळेस घरून निघताना तुम्ही मोबाईल कोणता पण घ्यायचा ठरवून जा, पण दुकानात गेल्यावर दुकानदार तुम्हाला नेहमी ओप्पो नाही तर विवोच दाखवतो. हा असा माझा तरी अनुभव आतापर्यंत लय दांडगा आहे. आणि नेमकं हे असं कमवून राहतं हे मला आज पाहायचं होतं, आणि आजच कमवून, कारण आज श्रीरामपुरात मला तासभर तरी काही काम नव्हतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी आज आलो होतो श्रीरामपुरातल्या बस स्टँड शेजारी असणाऱ्या राधिका हॉटेलच्या खाली, म्हणजेच माझ्या नेहमीच्या श्री गणेश मोबाईल शॉपीमध्ये. तर चला मग. नमस्कार. अरे नमस्कार शुभ, तुम्ही कसं काय आले? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मग म्हणलं जास्त वेळ दवडापेक्षा ओळखीचा फायदा घेऊन सरळ मुद्द्यावरच यावा. आता विषय असा आहे का मला घ्यायचा आहे मोबाईल, पण कोणता घ्यावं ते कळा, कोणता घ्यावं बरं? आता तुम्हाला घ्यायचं कोणतं त्याच्यावर आहे ना. तुम्ही असं एक ब्रँड ठरवून आले असेल ना की हा घ्यायचा तो घ्यायचा. तुमच्याकडे कोणता आहे? माझ्याकडे सगळे ब्रँड आहे. आपलं दुकान नोकिया जमान्यापासून आहे. आपल्याकडे आहे ना नोकिया पासून तर ऍपल पर्यंत आहे. तुम्ही सांगा तुम्हाला कोणता पाहिजे. आणि हे एवढं साधं सरळ वाक्य माझ्यासाठी लई अनपेक्षित गुगली होती. म्हणलं एकदा पाहून यावा खरंच मोबाईलच्याच दुकानात आलेलो आहे का. पण पुन्हा एकदा श्री गणेश मोबाईल शॉपी नाव ऐकल्यावर कळलं, अरे हा, इथं एवढी सरळ सरळ माहिती करून भेटू राहिली, कारण हे तर आपल्या मराठी माणसाचं दुकान. आणि या मराठी माणसाला पण कळलं होतं का आता आपण ब्लॉग मध्ये येणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल पण लय भारी येत होती. बरं ठीक आहे, जेवढे मोबाईल तेवढे दाखवा मला, पण मी ठरवतो. घ्या बरं फारुख भाई, कोणकोणते सगळे दाखवा यांना. आणि असं म्हणल्यावर एखाद्या कापड दुकानात कपडे तरी कमी पाहायला भेटत आहेत. एवढे यांनी सगळ्या प्रकारचे बेसिक पासून तर फ्लॅगशिप पर्यंत एकापेक्षा एक फोन दाखवले. म्हणजे पार साध्या नोकिया पासून तर सॅमसंगच्या अल्ट्रा आणि आयफोनच्या 17 प्रो मॅक्स पर्यंत. त्याच्यामुळे मला तुमच्याकडे हे आहे ते नाही हे म्हणायला चान्सच भेटला नाही. पण आता यांना कसं सांगू का मी फक्त तुम्हाला चेक करायला आलो होतो. हे म्हणजे असं झालं जस काय फक्त एसीच्या हवा खायसाठी दुकानात येऊन बसलो होतो. मग मी तुमच्या आमच्यासारखी आपली दरवेळेसची आयडिया लावली. मी काय म्हणतो शेठ, मी आता एक 5 मिनिटात नाश्ता करून आलो. नाश्ता नाही, थांबा 5 मिनिटं. अहो नाही आलो नाही, 5 मिनिटात आलो. अहो, थांबा, तुम्ही रामकृष्ण हरी तर म्हणून जा. बरोबर ठीक आहे, चला. तसं तर आपण दुकानदाराला चेक करायला आलो होतो, पण त्यांनी सुद्धा आपल्याला चेक केलं. पण जाऊ द्या, या निमित्तानं माहिती तर भेटली आपल्याला लय भारी. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.